आता अन्य घडामोडी. फलटणमधल्या डॉक्टर तरुणीच्या आत्महत्येवरून दिवसेंदिवस राजकारण पेटतंय. ठाकरेंच्या शिवसेनेच्या नेत्या सुषमा अंधारेंनी तर ही आत्महत्या नसून हत्या असल्याचा आरोप केलाय. यासाठी त्यांनी पत्रकार परिषद घेत अनेक प्रश्नही उपस्थित केले. तरुणीने लिहिलेल्या पत्रात आणि हातावरच्या सुसाईड नोटमधल्या हस्ताक्षरावरच्या फरकावर त्यांनी बोट ठेवलंय. मृत्यूनंतर व्हॉट्सअप स्टेटस लाईक कसं केलं असा सवालही त्यांनी केलाय. ह्या दोन कागद बघितल्यावर ती हत्या झाली आहे का असं म्हणायला फारच पुरेसा वाव आहे की 9 वेळा 4 पानी पत्रामध्ये लिहिलेला निरीक्षक शब्द त्याची वेलांटी दुसरी आहे आणि सुसाइडल नोट म्हणून संदर्भ घेतलेला हातावरचा जो शब्द आहे त्याच्यातली रची वेलांटी ही पहिली आहे. बहिणीने एक स्टेटस ठेवलेला होता व्हॉट्सअपला आणि तो स्टेटस 11:06 लाईक केलेला आहे. आता जर तिचा मृत्यू जर आधीच तुम्ही दाखवत असाल तर नंतर 11 वाजता ती हा व्हॉट्सअप स्टेटस लाईक कसा काय करते. दरम्यान याच प्रकरणावरून सुषमा अंधारेंनी माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकरांसह महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकरांवर टीकेचे आणि आरोपांचे बाण सोडले. महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणाचा छडा लागण्याआधीच महिला आयोगाकडून मृत तरुणीचं चारित्र्यहनन करण्यात आलंय असा गंभीर आरोप सुषमा अंधारेंनी केलाय. तर रुपाली चाकणकरांच्या राजीनाम्याची मागणी करत अंधारेंनी महिला आयोगाविरोधात कोर्टात जाण्याचा इशाराही दिलाय. राष्ट्रीय महिला आयोगाने महिला आयोगावर असणाऱ्या राजकीय हेतूने प्रेरित काम करणाऱ्या व्यक्तीला तातडीने स्पष्टीकरण मागायला हवे आणि राजकीय हेतूने प्रेरित होऊन एखाद्या स्त्रीची मरणोपरांत बदनामी आयोगावरची व्यक्ती करत असेल तर आयोगाची गरिमा कलंकित होते. अशा व्यक्तीचा सुनील तटकरे यांनी राजीनामा घ्यावा. लाडकी बहीण असं म्हणणाऱ्या लोकांनी लाडक्या बहिणीच्या जाहिराती करण्यापेक्षा सुरक्षित बहिणींच्या जाहिराती करण्याची गरज आहे आणि बहिणींना सुरक्षितता कशी मिळेल त्यासाठी प्रयत्न करावेत. मी आज उपस्थित केलेल्या प्रश्न याच्या उत्तराच्या प्रतीक्षेत आहे. आणि हो, आम्ही महिला आयोगावर सुद्धा रीतसर कायदेशीर कोर्टात जात आहोत. दरम्यान महिला आत्महत्या प्रकरणावरून सुषमा अंधारेंनी मुख्यमंत्री फडणवीसांवरही टीकास्त्र डागलं. मुख्यमंत्र्यांनी न्यायाधीशाच्या खुर्चीत बसू नये असा टोलाही अंधारेंनी लगावलाय. माननीय मुख्यमंत्री यांनी या राज्याला कल्याणकारी राज्य बनवण्यासाठी अहोरात्र मेहनत घ्यावी. माझ्या त्यांना शुभेच्छा आहेत. परंतु माननीय मुख्यमंत्र्यांनी न्यायाधीशाच्या खुर्चीत बसू नये. तो त्यांचा जॉब नाही आणि जर तो त्यांचा जॉब आहे असं त्यांना वाटत असेल तर मग पोलीस स्टेशन आणि कोर्ट याचा फार्स कशाला करताय. बंद करून टाका सगळं. नाही तर बोर्ड लावा तुमच्या ऑफिसच्या बाहेर, येथे क्लीन चिट वाटून मिळतील. महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणी सुषमा अंधारेंनी रणजितसिंह नाईक निंबाळकरांवर आरोप केले. यावेळी अंधारेंनी निंबाळकरांकडे असलेल्या शस्त्रांचा व्हिडिओ दाखवत हल्लाबोल केला. शस्त्र किती आहेत बघा, रिव्हॉल्वर किती आहेत, तलवारी किती आहेत, जंबिये किती आहेत. काय भीती आहे या माणसाला. कुणाची भीती आहे. कशासाठी एवढ्या गन आणि एवढ्या बंदुका लागतात. रणजितसिंह नाईक निंबाळकरांना एवढ्या बंदुका आणि एवढे सगळे शस्त्रास्त्र, एवढ्या तलवारी, एवढे जंबिये लागतात. एवढ्या गुप्त्या काय काय हत्यार आहेत ती. दरम्यान